नमस्कार. जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा भरभरून स्वागत. बंधू भगिनींनो, आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशांमध्ये या एकादशीचं एक विशेष असं महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. चला तर पाहूया आषाढी एकादशीचा इतिहास. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी म्हणजेच देवांच्या निद्रेची एकादशी म्हणतात आणि वद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात. पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकरांकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णू, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री म्हणजे आवळीच्या वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याचा वध केला. ही एकवटलेली शक्ती देवी म्हणजेच एकादशी देवता होय. एकादशीचे व्रत करण्याची पद्धत अशी आहे. आदल्या दिवशी दशमीला एक भुक्त राहायचे. एकादशीला प्रातः स्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपवास करतात. रात्री हरिभजन करत जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूंची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावतात. बंधू भगिनींनो, सुरुवातीलाच जसं आपण म्हटलं की आषाढी एकादशी म्हणजे आठवते ती पंढरपूरची वारी. अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर. वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्या संदर्भात एक ओवी आहे. आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी. संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पृथ्वीवरील फक्त 2च तीर्थक्षेत्रे अशी आहेत जी नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर. याचे कारण म्हणजे या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीमध्ये शंकरांचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे. म्हणूनच प्रत्येक हिंदू इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे अशी इच्छा बाळगत असतो. सप्तपुरांपेक्षाही अधिक थोरवी प्राप्त झालेले हे असे पंढरपूर क्षेत्र आहे. श्री विष्णूंचे कलियुगातील सगुण रूप म्हणजेच पंढरपूरची विठ्ठल मूर्ती आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती करून समाजात भागवत धर्माची स्थापना केली आणि समाजात भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी नामदिंडीची अर्थात पंढरीच्या वारीची प्रथा चालू केली. विठुरायाच्या नामगजरात निघणाऱ्या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते. पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तींचे तन, मन आणि धन सर्व काही देवाच्या चरणी अर्पण होत असते. भगवंताच्या भेटीच्या ओढीने जो प्रवास केला जातो त्यात मनाची निर्मळता असते आणि स्थूल देहही चंदनाप्रमाणे झिजतो. त्यामुळे पंढरीला जाणारे वारकरी वारीच्या रूपाने तीर्थयात्रेलाच निघालेले असतात. भगवान श्री विष्णूंचे कलियुगातील सगुण रूपातील अस्तित्व म्हणजेच पंढरीनाथांची दगडी काळी मूर्ती होय. ती केवळ साधी मूर्ती नाही तर श्री विष्णूंचा सगुण देह आहे. पृथ्वीवरील सगुणातील भक्ती करणारे सर्व जीव या मूर्तीकडे आपोआपच आकर्षित होतात. कोणाचेही आमंत्रण नसताना, निमंत्रण नसताना लक्षावधी भाविक येथे येतात आणि अत्यानंदाने न्हाऊन निघतात. थकून भागून येणारा जीव जेव्हा पंढरीत दाखल होतो तेव्हा काही काळासाठी त्या जीवाची उन्मनी अवस्था झालेली असते. पंढरीच्या वारीचे हेच तर खरे आध्यात्मिक रहस्य आहे. संत ज्ञानेश्वरांनी वारी या व्रताचा प्रारंभ केला. तेव्हापासून चालू असलेल्या वारीमुळे
पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती जागृत अवस्थेत आली आहे। वारकरी रामकृष्ण हरी असे नाम संकीर्तन करत करत पंढरीस जातात। कलियुगात ईश्वराची कृपा संपादन करणाऱ्या एका व्यक्तीपेक्षा सर्व मिळून जेव्हा कृपा संपादनाचा प्रयत्न करतात तेव्हा ती समष्टी साधना होते। वारीमध्ये व्यष्टीसह समष्टी साधनाही होते आणि सर्व जीवांच्या उद्धारासाठी विठ्ठलाला पंढरपुरात भूतलावर यावेच लागते। पंढरपूरच्या वारीने आपल्या जीवनात भक्तीचा अखंड झरा पाझरू लागतो। भावभक्तीचे बीज प्रत्येकाच्या अंतर्मनात रुजवणारी ही वारी पृथ्वीच्या अंतापर्यंत अशीच चालू राहणार आहे। भक्तांच्या संकट समयी धावून येण्यासाठी, आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी विठ्ठल पंढरपुरात उभा आहे। देव भावाचा भुकेला आहे। याची प्रचिती घ्यायची असेल तर पंढरपूरला एक वेळ अवश्य जावे। पंढरपूरचा पांडुरंग विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत आहे। प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात। गेल्या 800 वर्षापेक्षाही अधिक काळापासून ही वारी चालू आहे। अशा या वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीविषयी संत सांगतात। ते म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा हा किंकर, तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला शेकळस, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश। येथे ज्ञानदेवे रचिला पाया याचा अर्थ संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाला तत्वज्ञानाची बैठक दिली असा आहे। पंढरपूरच्या वारीने हिंदू कुटुंब आणि समाज यांच्यामध्ये एकोपा वाढण्यास हातभार लागणार आहे। पूर्वीच्या काळी संत महात्मे एकत्र आले की प्रत्येक जणच भगवत स्वरूप झालेला असल्याने एकमेकांच्या चरणावर डोके ठेवून एकमेकांप्रती आदर व्यक्त करायचे आणि एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवण्याचे तसे लाभही अनेक आहेत। दोघांमधील चैतन्य एक होऊन दोघांचेही तेज वाढण्यास मदत होते, तसेच अहंकार न्यून होण्यास सर्वाधिक मदत होते। सगळीकडेच ईश्वर भरलेला आहे अशी भावना प्रत्येकामध्ये बळावते। धर्म प्रसाराच्या नवीन कल्पना सांगत, इतरांना मार्गदर्शन करत प्रत्येक जण या मेळाव्यात उपस्थित असल्याचे इतरांना समजावे यासाठी पताका बाळगत असतो। तोच प्रघात अजूनही चालू आहे। थोडक्यात काय म्हणजे एक कार्तिकी एकादशी पासून आषाढी एकादशी पर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याचा आणि पुढील मार्गदर्शन घेण्याचा हा दिवस असल्याने या एकादशीला अत्यंत असे महत्त्व प्राप्त झालेले आहे। बंधू भगिनींनो, आषाढी एकादशीचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा। तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि जैतू हिंदू राष्ट्रम या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। बेल बटनही प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर येतील। चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।